मेहता को भूल जाओ, अब आए हैं राजेश मेहता। राजेश एक्सपोर्ट्स नाम राजेश मेहता यांच्यावर या घोटाळ्याचा आरोप आहे. मिलिए राजेश मेहता से ये आहे राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड. फक्त 1200 रुपयापासून सुरुवात आणि नंतर हजारो कोटीचे साम्राज्य. आज त्या उद्योगपतीवर भारतातील सर्वात मोठा आर्थिक गैरव्यवहारापैकी एकाचा आरोप झाला आहे. राजेश मेहता बंगळुरूमधील एक तरुण ज्याने 1980च्या दशकात आपल्या भावाकडून फक्त 1200 रुपये उधार घेऊन चांदीच्या दागिन्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी राजेश एक्सपोर्ट ही कंपनी उभा केली आणि जगातील मोठ्या सोन्याच्या रिफायनिंग कंपनीपैकी एक बनली. पण आता SEBIने कंपनीवर धक्कादायक आरोप केले आहेत. SEBIच्या म्हणण्यानुसार 2020 ते 2025च्या दरम्यान कंपनीने तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल चुकीच्या पद्धतीने दाखवलाय. अरे बाप रे, हा आकडा इतका मोठा आहे की अनेक देशांच्या वार्षिक अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे. तपासात स्वित्झर्लंडमधील वेलकॉम्बी या कंपनीच्या महसुलाबाबत मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच काही व्यवहारांचे पुरावे आणि कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा आरोप SEBIने केला आहे. त्यामुळे SEBIने राजेश मेहता यांच्या कंपनीवर अंतरिम कारवाई करत शेअर बाजारातील व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. राजेश मेहता आणि राजेश एक्सपोर्ट यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. कंपनीचा दावा आहे की हा गैरसमज आहे आणि आर्थिक आकडेवारी पूर्णपणे योग्य आहे. तर मग सत्य काय आहे? भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा की फक्त आकडेवारीबाबतचा गैरसमज? याचं उत्तर आता SEBIच्या अंतिम तपासातूनच समोर येणार आहे. चर्चेमध्ये आलंय की LIC ही याच्यामध्ये अडकणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वाच्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा.